नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अखिल भारतीय पद्मशाली संघ संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे पश्चिम महाराष्ट्रातून नव्याने निवडून आलेल्या पद्मशाली समाजाचा नगरसेवक व महापौरांचा शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सत्कार कार्यक्रम. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता महालक्ष्मी बंकेट हॉल, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर येथे होणार आहे. कार्यक्रमास अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष स्वामी कंदलगटला, मध्य प्रदेश सरकारच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे प्रधान सचिव नरहरी परिकी पंडला, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, तिरुमला तिरुपती देवस्थानच्या बोर्ड सदस्या ज्ञानदेकी तमिशेट्टी, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जालना, प्रसिद्ध तेलुगू अभिनेता सागर मोगिली, सोलापूर पद्मशाली जाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फुलमारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात पद्मशाली समाजातील सोलापूर महापालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या 20 नूतन नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी व जनसेवेसाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजातील नेतृत्वाचा गौरव करणे, नव्या लोकप्रतिनिधींचा प्रोत्साहन देणे आणि समाजाची एकजूट अधिक दृढ करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सांगितले. या कार्यक्रमास पद्मशाली समाजबांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनातर्फे करण्यात आले. पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय यांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल सुरू करण्याबाबत पद्मशाली जाती संस्था, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय तसेच पद्मशाली शिक्षण संस्था समवेत चर्चा सुरू आहे. या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे कार्याध्यक्ष व्यंकटेश चाटला, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, उपाध्यक्ष अंबुदास बिंगी, यल्लप्पा गड्डम, सरचिटणीस दयानंद मामड्याल, माजी नगरसेवक शशिकांत केंची उपस्थित होते. नमस्कार. अखिल भारतीय पद्मशाली संगम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघटना तर्फे येत्या 28 तारखेला शनिवारी महालक्ष्मी बँक्वेट, अक्कलकोट रोड, MIDC येथे नूतन महापौर, सोलापूरचे नूतन महापौर श्री विनायक कोंड्याल तसेच पश्चिम महाराष्ट्राचे 20 पद्मशाली समाजाचे निवडून आलेले नगरसेवक यांचं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती. मी आवाहन करू इच्छितो की पद्मशाली समाज व सर्व समाजातील लोकांनी या सत्कार समारंभासाठी, भव्य नागरी सत्कार समारंभासाठी उपस्थित राहावं. फक्त निवडून आलेल्यांच्या नगरसेवकांचा तुम्ही जो सत्कार करताय त्याच्या समाजाला फायदा काय आहे? जे आपल्या समाजातील युवक आहेत की त्यांना पुढे प्रोत्साहन देण्यासाठी आणि जे नव्याने निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना कुठेतरी एक आवाहन करण्यासाठी आणि आपले पुढच्या जे जे काही आपल्या समस्या आहेत या समस्या मांडण्यासाठी हा सत्कार समारंभ आहे. सत्कार समारंभामधनं समाजाची एकजूटता, त्याचबरोबर युवकांना पुढे प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आजकाल प्रत्येक नगरसेवक हे आश्वासनं देत असतो की किंबहुना त्यांची काही कामं झालेली असतील. या टायमाला पण काही नगरसेवकांनी एक आश्वासन दिलेलं आहे की ह्या टायमाला आम्ही हे काम करू. या टायमाला त्यांच्याकडनं ही कामं नाही झाली तर पुढच्या टायमाला तुम्ही परत त्यांचा सत्कार समारंभ करणार का? नाही, सत्कार समारंभ केल्यानंतर आपल्या नगरसेवकांकडून काम करून घेण्यासाठी आपली संघटना नक्कीच त्यांच्या मागे पाठपुरावा करत राहतील आणि कुठलंही कार्य नगरसेवक करत असेल तर आपल्या सोलापूरकरांसाठी आणि सोलापूरसाठी आहे. आणि संघटनेमार्फत आपलं सोलापूर, स्वच्छ सोलापूर, निरोगी सोलापूर आणि यशस्वी म्हणजे काय म्हणतात त्याला की विकासात्मक सोलापूर असं आमचं ध्येय आहे. आणि संघटनेमार्फत नक्कीच आम्ही नगरसेवकांना पाठपुरावा करून, जरी सत्कार समारंभ त्यांच्या सत्कारासाठी असेल याचाच अर्थ काय असतो की सत्कार केल्यानंतर पुढच्या जे तो कार्यात ते लागतात त्यांना कुठलं कार्य करणं, आपली समस्या आहेत हे घेऊन जाऊन संघटनेतर्फे त्यांच्या पुढे मांडणं हे सुद्धा हे संघटनेचं कार्य आहे. टोटल खर्च किती येतो या सत्कार समारंभासाठी आणि त्याला निधी कुठून येतो? हा जो सत्कार समारंभासाठी खर्च येतो ते आमचे जे सभासद आहेत आणि त्यांच्या मार्फत आम्ही वर्गणी गोळा करतोय. जे महालक्ष्मी बँक्वेट आहे ते आमच्या उपाध्यक्षांचं आहे. त्यांनी ते मोफत आम्हाला संघटनेच्या आणि समाजाच्या कार्यासाठी ते उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे आमच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत लोकांकडून
वर्गणी न गोळा करता जे पदाधिकारी आहेत त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून हा समारंभ करायचं ठरवलेलं आहे. विविध पक्षाचे नेते जर उपस्थित असतील तर समाजाची भूमिका राजकारणात नेमकी काय असेल? हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसून सामाजिक कार्यक्रम आहे. तर सामाजिक जे काही कार्य असेल आणि जे काही प्रश्न असतील ते नक्कीच कुठल्याही पक्षाचं पक्षपाती न ठेवता आपल्या समाजातील प्रश्न मांडायचे आणि सरकार किंवा सत्ता कोणाची असो पण समाजाचं काम आणि सोलापूरकरांचं काम नक्कीच या संघटनेमार्फत करता येईल. या कार्यक्रमानंतर आपली जी एक समाजाची जी भूमिका राहणार आहे ती कुठल्या विशिष्ट पक्षाला म्हणजे असं राहणार आहे का सपोर्ट म्हणून? नाही, कुठल्याही पक्षासाठी आता अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र संघटना जी आहे त्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्यामध्ये पुणे असू दे, सोलापूर असू दे, इचलकरंजी, संगमनेर, नाशिक, कोल्हापूर आणि नगर, अहिल्यानगर या सर्व भागात आहे. तर अशा कुठल्याही एका पक्षासोबत नसता ते सर्व पक्षीय लोकांना बरोबर घेऊन आपल्या समाजाचे कार्य आणि प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.